कोकणातल्या चिपळूण आणि खेड तालुक्यातल्या खाडी किनारची ही दृश्य, मरून पडलेल्या माशांचा हा खच। चिपळूणच्या लोटेमाळावर 25 वर्षापूर्वी आलेल्या केमिकल झोनमुळे इथल्या निसर्गाची काय अवस्था झालीये ते पहा। आता पुन्हा एकदा निसर्गरम्य कोकणात केमिकल झोन उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानं खळबळ उडालीये। उद्योग आणि पर्यावरण अशी दोन महत्त्वाची खाती शिवसेनेकडे असताना मुख्यमंत्र्यांनी परस्पर घोषणा करून सेनेवर कुरघोडी केल्याचं बोललं जातंय। पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी याबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे। प्रदूषण करणारे कारखाने इंडस्ट्रियल कुठे आणणार आहेत, कसले आहेत, काय याची मला अजून काही माहिती नाही। ती सगळी माहिती माननीय मुख्यमंत्र्यांकडून मी घेईन। आम्ही सगळे कोकणवासी एकत्र बसू आणि मगच मी पुढे काय स्टेटमेंट द्यायची ती देईन। पण जोपर्यंत अजून मलाच कल्पना नाही की कुठला झोन आहे, कुठले कारखाने आहेत, ते नेमकं कुठे येणार आहेत, कुठल्या तालुक्यात आहेत, हे अजून मला माहिती नाही। आधीच अणुऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध आहे। आता कोणत्याही परिस्थितीत कोकणात केमिकल झोन होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका शिवसेनेनं घेतली आहे। आम्ही केमिकल झोनला कडाडून विरोध करणार, कारण कोकणात आम्हाला एक वाळवंट करायचं नाहीये। कोकण खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम करायचं असेल तर पर्यटनाच्या दृष्टीने केंद्राकडे आणि राज्य सरकारकडे प्रलंबित असलेले जे पर्यटनाचा आराखडा आहे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत, तो त्यांनी मंजूर करावा। अन्य सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षही या विरोधात रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत। केमिकल झोन झाल्यास उरला सुरला निसर्गही धोक्यात येईल अशी भीती व्यक्त केली जाते। कोकणात भविष्यामध्ये एकही रासायनिक कारखाना, केमिकल झोन सोडाच, एकही रासायनिक प्रक्रिया कारखाना येऊन देणार नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अतिशय टोकाची शेवटची भूमिका आहे। मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती करू इच्छितो आहोत की त्यांनी जाहीर केलेलं मागे घ्यावं आणि कोकणामध्ये पर्यटनाच्या वरती आधारित असलेले रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावे। असे रासायनिक कारखाने येणार असतील केमिकल झोनचे तर फार वाईट परिस्थिती आंबा लागवड, काजू लागवड, नारळ, सुपारी आणि जी काही आपली मौलिक अशी जी फळबागा आहेत त्याचं नुकसान होईल आणि मुख्यत्वे करून जे सांडपाणी ह्या नद्यातून आणि खाड्यातून सोडलं जातं त्याच्यावर फार मोठा मत्स्यशेतीवर फार मोठा दुष्परिणाम होतो। केमिकल प्रकल्पांनी चिपळूण आणि रायगडच्या खाड्यांसह समुद्रकिनारे प्रदूषित केलेत। त्यामुळेच केमिकल झोनच्या विरोधात कोकणात वातावरण चांगलंच तापलंय। प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।